दादाच्या बालपणाचा मित्र आहे फारुख दादा. त्याच्या घरी आम्हा दोघा बहिणींना मटणाचं जेवण सांगितलं. घरी गेल्यावर आम्ही आई-बाबांना नमस्कार केला. वहिनींनी आम्हाला पाहताच मटण बनवायला घेतले. तिने काजू, बदाम, दही हे सर्वच काढलं. पण तेवढ्यात फारुख दादाच्या आई म्हणाल्या, "एवढं वाटण-घाटण करायला अजिबात वेळ नाही. मी माझ्या पद्धतीने कमी मसाल्यात, कमी वेळेत झटपट बनवते." आज त्या आईंच्या पद्धतीनेच आपण मटण बनवणार आहोत. पाहूयात. तर इथे मी एक अर्धा किलो एवढे मटण घेतले आहे. मटण साफ करून घेतले. 2 ते 3 पाण्याने धुवून यातील सर्व पाणी निथळून घेतलं. मटण घेताना जास्त कोवळं किंवा निबरही घेऊ नये. तर मटण कसं घ्यायचं तेही पुढे सांगतेच. तर आता यात घालूया 2 ते 2.5 चमचा एवढी हळद. हळद थोडीशी मी जास्तच घातली आहे. मटणाला हळद थोडीशी जास्तच लावायची. मटणच काय, कुठलाही नॉनव्हेजच्या पदार्थाला हळद जर जास्त लावली तर तो पदार्थ निर्जंतुक होतो. त्यानंतर इथे मी एक अर्धा ते पाऊण चमचा एवढे मीठ घातले आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा असा किसून घेऊयात. आता हळद, मीठ आणि किसलेले आले एकसारखे या मटणाला असे लावून घेऊयात. हवं तर 3 ते 4 थेंब लिंबाच्या रसाचेही घालू शकता. अवघे 3 ते 4 थेंब, जास्त लिंबाचा रस घालू नका. त्यानेही मस्त असं मटण शिजतं, अजिबात रबरासारखं होत नाही. आता आले, हळद, मीठ मटणाला चांगले लावून घेतले. त्यानंतर आता एक 15 ते 20 मिनटं हे मटण मुरतंय तोपर्यंत आपण इथे चिरण्याचे सर्व साहित्य तयार करून घेऊयात. कांदा, टोमॅटो चिरेपर्यंतच आपण मटण मुरू देऊयात. जास्त तासनतास किंवा अर्धा पाऊण तास मटण मुरवायचे नाही आहे. तर इथे मी मध्यम आकाराचे 4 कांदे घेतले आहेत. वजनी म्हणाल तर एक 150 ते 200 ग्रॅम एवढे कांदे आहेत. एक लसणाची गाठ, अर्धा इंच आलं, एक मध्यम आकाराचा टोमॅटो, 2 मूठ एवढी कोथिंबीर. कांदे थोडेसे जास्तच घालायचे. खूप मस्त झणझणीत असा हा रस्सा तयार होतो. इथे मी उभा पातळ असाच कांदा चिरून घेते. तुम्ही हवं तर बारीक असाही कांदा चिरून घेऊ शकता. ही एकदम साध्या पद्धतीने कमीत कमी मसाल्यात आणि कमीत कमी वेळेत हे मटण तयार होतं, पण खायला मात्र फार स्वाद असं लागतं. हे मटण ज्वारीच्या, बाजरीच्या भाकरीसोबत तर भन्नाट लागतंच, पण मोमेडन लोकं हे मांड्यांसोबत खातात. आम्हाला मांड्यांसोबतच सर्व केलं होतं. खूप छान असं लागायचं. टोमॅटोसुद्धा बारीक असं चिरून घेते. त्यानंतर आल्याचे मी असे तुकड्यांमध्ये करून घेतले आणि अर्धवट असं आलं ठेचलं गेलं की मग नंतर आपण यात घालूया लसण पाकळ्या. आलं थोडंसं टेचून घेतल्यानंतर मग लसूण घातलं की एकसारखे आले लसूणची पेस्ट तयार होते. ताजी आले लसणाची पेस्ट घातली की मग भाजीला स्वाद आणि सुगंधही कायम राहतो. मस्त अशी टेस्टी भाजी होते, म्हणून मी ताजेच आले लसूण इथे ठेचून घेतले. त्यानंतर सर्व साहित्य तयार करून घेतले. आता गॅसवर कुकर ठेवला. यात घालूया अर्धा किलो मटणासाठी मी इथे एक मोठा चमचा तेल घातले सुरुवातीला. तेल चांगले गरम झाले की आता यात घालूया कांदा. इथे मी सर्व कांदा चिरून घेतला आणि एकाच वेळेस सर्व कांदा घातला. तर इथे आपल्याला जास्त गुलाबी रंग किंवा खूप जास्त परतवायचा नाही आहे. अगदी थोडंसंच मी तेलात कांदा घातला, अगदी थोडंसंच. काही सेकंदांसाठी तेलात कांदा हलवून घेतला आणि आता मुरलेलं मटण घालूयात. कच्चा कांदा घातला तरी काही हरकत नाही. तेलात आधी मटण घालून घेतलं आणि वरून कच्चा कांदा घातला तरीसुद्धा चालेल. मस्त असा या मटणात कांदा शिजतो आणि खूप टेस्टी असा याचा सूपही तयार होतो. कांद्यासोबत मटण चांगलं एकसारखं परतवून घेतलं. मटणाचं स्वतःचं पाणी आटेपर्यंत हे मटण आपल्याला मोठ्या आचेवर एकसारखं उलटपालट करायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता यात अजिबात पाणी दिसत नाही आहे. पूर्ण पाणी यातील कमी करून घ्यायचं. आता सर्व बाजूने इथे फक्त मटणाला तेलच सुटले आहे आणि या तेलात आता आपण टोमॅटो घालूयात. तर तुम्ही पाहू शकता फक्त तेलच आहे, अजिबात मटणाचं पाणी नाही आहे. यात टोमॅटो घालूयात आणि टोमॅटोसोबतच अजून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि टोमॅटोच्या पाण्यात हे पुन्हा मस्त परतवून घेऊयात. टोमॅटो चांगला मऊ पडेपर्यंत, टोमॅटोला पाणी सुटेपर्यंत पुन्हा हे मटण चांगलं उलटपालट करायचं. मस्त असं टोमॅटो कोथिंबीरमध्ये पुन्हा एकदा परतवून घेतलं आणि आता यावर असं खोलगट ताट ठेवूयात आणि ताटात बसेल इतपत पाणी घालूयात. गॅस मध्यम ते मंद आचेवर करून हे पाणी गरम होईपर्यंत मग आपण आता ताट काढून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता आपण आधीच मटण चांगलं परतवून घेतलं होतं, म्हणून याला अजिबातच अजून पाणी सुटत नाही आहे
आणि मटणसुद्धा खाली लागत नाही, कारण आपण वरून ताटावर पाणी ठेवलं होतं म्हणून मटण तर लागत नाही. पण जे राहिलेलं थोडंसं मटणाचं वशट उग्र पाणी असतं ते सुद्धा पूर्ण आटून गेलं आहे. असं केल्याने अजिबात वशट किंवा उग्र वास येत नाही. आता जे ताटावरचं गरम पाणी होतं ते घातलं. अजून मला थोडंसं सूप करायचं आहे म्हणून मी अजून 2 ते 3 वेळा ताटावर असं पाणी ठेवून ते गरम पाणी या कुकरमध्ये घातलं. जेवढं आपल्याला सूप आहे तेवढं 2-3 वेळा ही पद्धत करायची आणि ताटावरचं गरम पाणी या कुकरमध्ये मटणात घातलं. असं मटण शिजवलं तर फार मस्त स्वाद असा सूप तयार होतो. आत्ताचा हा सूप पाहू शकता तुम्ही किती घट्टसर असा आहे. जेवढं मटण सूप हवं होतं तेवढं ताटावरचं पाणी घालून कुकरचं झाकण बंद करून मग नंतर शिटी लावायची. तर मसाल्यांमध्ये आपण इथे जास्त मसाले घेणार नाही आहोत. अगदी कमीत कमी मसाल्यात हे मटण बनवणार आहोत. तर इथे मी 2 चमचा एवढे आले लसूण पेस्ट घेतली. त्याचबरोबर 2 चमचा एवढे लाल तिखट, लाल मिरची पावडरचे प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता. 1 चमचा धनेपूड आणि 2 चमचा एवढा कांदा लसूण मसाला. हा मसाला घातला तर कुठलाच मसाला घालण्याची गरज पडत नाही. इथे हा 2 चमचा एवढाच घेतला आहे म्हणून इथे मी मिरची पावडर आणि धनेपूड थोडंसं वाढवून घेतलं आहे. झणझणीत असं मटण बनवते आहे. मध्यम असा मी कांदा लसूण मसाला बनवला आहे. फार स्वाद आणि चटकदार असा नॉनव्हेज फार टेस्टी असं होतं. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. इथे कुकरही झाला होता. मी गॅस बंद केला होता. आता मटण शिजला किंवा नाही तर तपासून पाहूयात. तर तुम्ही पाहू शकता मटण सूप किती मस्त घट्टसर आणि पिवळाधम असा निघाला आहे. तर मटणाच्या फोडीही मस्त शिजल्या आहेत. तर चमचा रोवताच अगदी मटणाचा पीस वेगळा होतोय हे पहा. मस्त असे मटण शिजले आहे. हा सूप तेवढाच टेस्टी असा आहे. लहान मुलांसाठी तर फारच मस्त आहे किंवा ज्येष्ठ माणसं असतील ते सुद्धा फार आवडीने असा पितील. इतका मस्त हा सूप लागतोय. किती घट्टसर असा मटण सूप निघाला आहे. त्यानंतर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली. यात मी आता 1च मोठा चमचा एवढे तेल घातले. सुरुवातीला 1 आणि आता 1 कमीच तेल वापरले पण मस्त असा झणझणीत आणि तर्रीदार अशी ही मटणाची रस्सा भाजी होते. तेल गरम झाल्यानंतर 2 तमालपत्र घातले. ठेचलेले आले लसूण पेस्ट घालूयात. मध्यम ते मंद आचेवर तांबूस रंग येईपर्यंत मस्त आले लसूण पेस्ट परतवून घेऊयात. आणि थोडंसं रंग बदलला आलं लसूण पेस्टचं की मग नंतर घालूया मिरची पावडर. ते हे गावरान लाल मिरची पावडर आहे. कमी तिखट असतं पण फार स्वाद असतं. थोडंसं मी जास्त वापरलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. त्यानंतर धनेपूड घातलं. त्यानंतर यात कांदा लसूण मसाला सर्व मिक्स करून घेऊयात. काळा मसाला घातल्यानंतर गॅस मंद आचेवरच मी हे परतवून घेतली आहे आणि मंद आचेवरच यात मटण सूप घालूया. आणि मटण सूप घातल्यावरही अजिबात गॅस वाढवायचा नाही. मंद आचेवर मस्त असं हे परतवून घ्यायचं. तुम्ही कुठलाही तुमच्या घरातला साठवणीचा मसाला घालू शकता. हा कांदा लसूण मसाला घातला की कुठलाच मसाला घालण्याची गरज पडत नाही. पण आपण रस्सा थोडासा वाढवून बनवतोय म्हणून मी इथे थोडंसं हे लाल मिरची पावडर वाढवून घेतलं आणि धनेपूडसुद्धा. हा कांदा लसूण मसाला मध्यम असा तिखट आहे. थोडंसं झणझणीत हवा असेल तर वरून थोडंसं अर्धा 1 चमचा मिरची पावडर घालू शकता. गावरान तिखट होतं म्हणून मी 2 चमचे घातले. फार मस्त आणि स्वाद झणझणीत तर्रीदार हा रस्सा होतो. आता मस्त असं परतवून घेतल्यानंतर यात फोडणीतच मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. चांगले मसाले शिजवून घेतले मंद आचेवर आणि त्यानंतर घालूयात आपण इथे मटणाच्या फोडी आणि मटण सूप. असा मसाला चांगला शिजवला की मस्त असा रश्श्यालाही स्वाद येतो. तर्रीही फार छान येते. तर मंद आचेवरच मी 2 ते 3 मिनटं मस्त असं परतवून घेतलं आणि मसालेसुद्धा पावडर मसालेसुद्धा तेल सुटेपर्यंत आता मस्त यात मिसळून घेऊयात. सर्व सूप घातल्यावर मी अजूनही गॅस वाढवला नाही. मंद आचेवरच आहे आणि आता अजून आपल्याला थोडासा रस्सा हवा असेल तर थोडंसं वाढवू शकतो. तर तुम्ही पाहू शकता किती मस्त तर्रीदार असा झणझणीत रस्सा झाला आहे. आता गॅस मोठ्या आचेवर करूयात. अजून मी यात पाव ग्लास एवढं पाणी घातलं आणि मिसळून घेतलं. आता मस्त अशी उकळी आली की यात घालूया चवीनुसार मीठ. एकदा ढवळून घेऊयात. आत्ताच मस्त याला तवंग आला आहे. चांगलं हे मिसळून घेतल्यानंतर आता अजून आपण याला एकदा चांगली उकळी काढून घेऊयात मोठ्या आचेवर. तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी आत्ताच याला तर्री आली आहे. आता रस्सा हा चांगला उकळून घेऊयात खळखळ मोठ्या आचेवर 1-2 ते 3 मिनटं आणि गॅस आता पुन्हा मंद आचेवर करायचा आणि मंद आचेवर 1-1 मिनटं उकळू देऊयात. आता गॅस मंदच आचेवर आहे.
वरून आपण चिरलेली कोथिंबीर घालूयात भरपूर अशी आणि गॅस आता बंद करूयात. तर तुम्ही पाहू शकता मस्त असा झणझणीत आपला मटण रस्सा तयार झाला आहे. हा रस्सा ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत चुरून खाण्यासाठी भन्नाट लागतो. मला त्या दादाच्या घरी आईने आणि वहिनींनी गरमागरम मांड्यांसोबत झणझणीत रस्सा सर्व केला होता. इथे मांडे तर शक्य नाही म्हणून मी इथे फुलका पोळी बनवून घेते. कणिक मी आधीच भिजवून घेतली होती आणि 7-8 लाट्या अशा उंड्या आधीच बनवून घेतल्या आणि आता 7-8 उंडींचे असे आधी आपण एक 5-6 फुलके लाटून घेऊयात, म्हणजे पटपटही होतात आणि एकदम सर्व फुलके भाजलेही जातात. तर आता याच पद्धतीने दुसराही फुलका लाटून घेऊयात. तर सर्व फुलके मी एक 5-6 फुलके या पद्धतीने लाटून घेतले आणि आता भाजून घेऊयात. गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा आणि तवासुद्धा मध्यम असा गरम झाला की मग फुलका टाकायचा. एका बाजूने जास्त नाही भाजायचा, अगदी थोडासा शेकला गेला की मग नंतर उलट करून घेऊयात आणि या बाजूने मात्र थोडंसं चांगला भाजून घ्यायचा. थोडासा असा डाग पडेपर्यंत हा फुलका भाजायचा आणि आता तवा उतरवून घ्यायचा. मस्त असा फुलका भाजला गेला की तवा खाली घ्यायचा गॅसचा आणि गॅसवर हा फुलका भाजून घ्यायचा. तर टम्म असे हे फुलके फुगतात. हे पहा, दोघंही बाजूने मस्त असा फुलका भाजला गेला आहे, टम्म फुगला आहे. काढून घेऊयात. आता दुसरा फुलकाही याच पद्धतीने भाजूयात. एका बाजूने थोडंसं भाजून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने दुसरी बाजू चांगली शेकून घ्यायची आणि मस्त अशी याच पद्धतीने आपण सर्व फुलके या पद्धतीने भाजून काढून घेऊयात. तर आता आपले फुलकेही झाले आहेत आणि गरमागरम झणझणीत असा मटण रस्सा सर्व करूयात आणि सोबत फुलके. ज्या दादांच्या घरी आम्ही जेवायला गेलो होतो ते मोमडन आहेत. तुम्ही म्हणत असाल तुम्ही मराठी आणि ते मोमडन, पण सर्व धर्म समभाव. आणि जेवण फार स्वादिष्ट असं होतं. मांडे म्हणजे मातीच्या भांड्यावर खापरावर पुरण न घालताच अशा मोठ्या मोठ्या पोळ्या भाजून घेतात आणि ते मांडे या मटणाच्या रस्स्यासोबत फार छान असे लागतात. इथे मी फुलका पोळी बनवून घेतली. फुलक्यासोबतही मस्त लागतात आणि ज्वारीच्या भाकरीसोबत तर छानच लागतात. खाताना मात्र हे फुलके मस्त असे चुरून घेतात. तर आपला फुलकाही मऊसूत असा मांड्यांसारखाच झाला आहे आणि मटणही तुम्ही पाहू शकता मस्त असं शिजलं आहे. खायलासुद्धा हा रस्सा तेवढाच टेस्टी आहे. एकदा या पद्धतीने करून पहा, फार टेस्टी असा हा झणझणीत रस्सा लागतो. तर मांड्यांसोबत आम्हाला चुरून खाण्यासाठी तेही तुम्हाला दाखवते. एका प्लेटमध्ये असे हे मांडे चुरून घ्यायचे. चांगले अशी हे पोळी किंवा मांडे असे मोडून घ्यायचे, म्हणजे चुरून घ्यायचे असे आणि मग यावर असा गरमागरम झणझणीत असा रस्सा गरमागरम वाढायचा आणि मस्त अशी चपाती म्हणजे फुलके मांडे माफ करा, माझा थोडासा गोंधळ होत आहे. मस्त असं चुरून फार टेस्टी असा हा रस्सा लागतो. तर कमीत कमी मसाल्यात वाटण-घाटण न करता अवघ्या 20 ते 25 मिनिटात मटण रस्सा तयार झाला. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कमेंटद्वारेही सांगा हां. पुन्हा नवीन रेसिपीसोबत भेटूया. धन्यवाद.